एक सुंदर अशी कथा सांगतो मित्रांनो, नक्की ऐका. समुद्राच्या किनारी 7-8 मुलं खेळत असतात. खेळता खेळता एक मुलगा समुद्राच्या किनारी जातो आणि त्या समुद्राच्या लाटामध्ये त्याची चप्पल चालली जाते. तर त्याला खूप राग येतो आणि त्या समुद्राच्या वाळूवर लिहितो की समुद्र हा चोर आहे. त्यानंतर तसेच एका दिवशी एक आजी आणि तिचा 5 वर्षाचा नातू समुद्रकिनारी फिरत असताना अचानक आजीचा नातू समुद्रामध्ये बुडून मरण पावतो. तर आजीलाही तसाच राग येतो आणि आजी पण तिथे लिहिते की हा समुद्र खुनी आहे. त्यानंतर एके दिवशी एक उदास असलेला माणूस समुद्रकिनारी बसतो. तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक शिंपलं येते आणि त्या शिंपल्यामध्ये त्याला सुंदरसा असा मोती सापडतो. तो मोती पाहून खूप खुश होतो, कारण त्याचे आयुष्य बदलणार होते. म्हणून तो समुद्राच्या किनारीच्या वाळूवर जाता जाता लिहितो की समुद्र हा खूप दानशूर आहे. त्यानंतर मच्छीमार येतात आणि समुद्रामध्ये जाऊन मासे पकडतात. त्यानंतर त्या मासेमाऱ्यांना खूप काही समुद्रामध्ये मासे मिळतात आणि ते पण जाता जाता किनारी वाळूवर लिहितात की समुद्र हा अन्नदाता आहे. आणि अचानक एक मोठी लाट येते आणि सर्वांनी जे लिहिलेलं आहे ते सर्व काही मिटून जाते. समुद्र एक, पण त्या लोकांनी कोणी दानशूर, कोणी खुनी, कोणी चोर, कोणी अन्नदाता म्हटलंय. तसेच आयुष्यामध्ये असे माणसं असतात की आपल्याला चांगलं म्हणतात, कोणी वाईट म्हणतात, कोणी टीका करतात, कोणी निंदा करतात. पण याकडे सर्वांकडे समुद्रासारखे सर्वांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या मनाने जगत राहावे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. अशाच कथा नवीन नवीन ऐकत राहा. धन्यवाद.